नांदेड शहर गोळीबाराने हादरले। गोळीबारात 2 जण जखमी, त्यातील 1 जणाचा मृत्यू। गोळीबाराचे कारण अस्पष्ट। पॅरालवर सुटलेल्या गुन्हेगार आणि त्याच्या मित्रावर गोळीबार, एकाचा मृत्यू। रिंदा कनेक्शनची चर्चा। नांदेड शहरातील शहीदपुरा भागात गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये दोघांवर गोळीबार करण्यात आला। जखमी अवस्थेत दोघांवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला। आज सकाळी 9:15 ते 9:30च्या दरम्यान शहीदपुरा भागात अचानक हा गोळीबार झाला। खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगार गुरमीत सिंग सेवादार आणि त्याचा मित्र रविंद्र सिंग राठोड याच्यावर गोळीबार करण्यात आला। जखमी अवस्थेत दोघांनाही उपचारासाठी नांदेडमधील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले। रविंद्र सिंग राठोड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। शहीदपुरा भागात हे दोघे मित्र आले असता एका अज्ञात आरोपीने दोघांवर बेछूट गोळीबार केला। अज्ञात आरोपीने 8 ते 10 गोळ्या झाडल्याची माहिती आहे, तर एक गोळी तिथे उभे असलेल्या एका गाडीच्या काचेवर लागून दुसऱ्या बाजूने दरवाजा चिरत निघाली। दोन्ही जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचार सुरू असताना रविंद्र सिंग राठोड यांचा मृत्यू झाला। पॅरोलवर आलेल्या गुन्हेगार गुरमीत सिंह सेवादार यांच्यावर उपचार सुरू आहे। दरम्यान एक संशयित हल्लेखोर गोळीबार करून एका दुचाकीवरून भरधाव वेगाने पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। पोलीस त्या हल्लेखोराचा शोध घेत आहेत। गोळीबारांच्या घटनेत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हरविंदर सिंग संधू उर्फ रिंदा याच्याशी संबंध जोडला जात आहे, कारण 2016 मध्ये रिंदा याचा भाऊ सत्येंदर सिंग संधू याचा खून जखमी असलेल्या गुरमीत सिंग सेवादार याने केला होता। खुनात त्याला शिक्षा झाली असून पॅरालवर तो बाहेर आला होता। त्यामुळे रिंदा यानेच त्यांच्या हत्येसाठी शार्प शूटरचा उपयोग केला का असा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावून जागोजागी नाकेबंदी करण्यात आली आहे। आरोपीला पकडण्यासाठी विविध पथके देखील तयार केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली। ते खूप इनिशियल इन्फॉर्मेशन आहे सध्या। जवळपास 10 वाजेसमोर एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे, जे गेट नंबर 6 जवळ जे सिख कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे। त्यामध्ये की 2 लोक इंजर्ड आहे। सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे। आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे, किती लोक इन्व्हॉल्व होता ते आता थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे, पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे। पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो। किती राऊंड फायर आहे? राऊंडची आता संख्या म्हणू शकणार नाही, त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम, बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सचे सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे। पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपासमध्ये। जखमी 2 आहे। 2 मध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता 22 जानेवारीपासून। त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होता, कन्व्हिक्टेड आरोपी होता तो। आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही, खूप इनिशियल स्टेजवर आहे। किती लोक इन्व्हॉल्व आहे, फायरर किती होता, हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार। चर्चाचे आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही। हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे, पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो, कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो पुढे तपासमध्ये समोर येईल।